विषयांतरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका महाकाव्याच्या प्रवासाला निघतोय. एक अशी कथा जी त्याग, शौर्य आणि धर्माच्या धाग्यांनी विणलेली आहे. तर विचार करा, एका वचनामुळे एका राजकुमाराला वनवासी का व्हावं लागलं असेल? कसा एका वचनाने सगळं चित्र पालटलं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कथेत मिळणार आहे. तर मग कथेची सुरुवात होते सूर्यवंशी राजांच्या वैभवशाली नगरी अयोध्येपासून. तिथे राज्य करत होते राजा दशरथ, ज्यांच्या राज्यात सगळं काही होतं, पण एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे राज्याला वारस. बघा, राजाला 3 राण्या होत्या, पण राजमहाल सुना होता, पाळणा हलत नव्हता. आणि हीच गोष्ट, ही चिंता राजा दशरथांना आतून पोखरत होती. मग अखेरीस राजगुरू वसिष्ठांनी एक उपाय सुचवला. त्यांनी राजाला पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी नावाचा एक खूप मोठा, एक विशेष यज्ञ करण्याचा सल्ला दिला. आणि बघा, त्या यज्ञाच्या पवित्र अग्नीमधून एक दिव्य आकृती प्रकट झाली. त्यांनी राजाला एका दैवी खिरेचं पात्र दिलं. हा प्रसाद मग 3 राण्यांमध्ये वाटला गेला. आणि लवकरच अयोध्येचा राजवाडा 4 राजकुमारांच्या जन्माने दुमधुमून गेला. राणी कौसल्येला राम, कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे पुत्र झाले. हे 4ही भाऊ, त्यांच्यात इतकं प्रेम होतं की ते अतूट होतं. पण ज्येष्ठ पुत्र राम, ते आपल्या सद्गुणांमुळे आणि कौशल्यामुळे सगळ्यांचेच विशेष लाडके होते. आणि मग त्यांच्या पराक्रमाची पहिली कसोटी समोर आली. झालं असं की ऋषी विश्वामित्र राजा दशरथांकडे आले आणि त्यांनी आपल्या यज्ञाचं राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मणाची मागणी केली. आणि काय सांगायचं, राम आणि लक्ष्मणाने ताटिका आणि सुबाहू सारख्या मोठ्या राक्षसांना सहज हरवलं. त्यानंतर ऋषी विश्वामित्र या दोन्ही राजकुमारांना घेऊन निघाले मिथिलेला एका भव्य स्वयंवरासाठी. तिथे होतं राजा जनकांची कन्या राजकुमारी सीतेचं स्वयंवर. पण या स्वयंवराची एक अट होती, आणि अट ही अशी होती की ती पूर्ण करणं जवळजवळ अशक्य होतं. तर आव्हान असं होतं की भगवान शिवाचं दिव्य शिवधनुष्य उचलायचं आणि त्याला प्रत्यंचा लावायची. आता तुम्हीच विचार करा, देशोदेशीचे मोठमोठे राजे आले, प्रयत्न केले, पण कुणाला ते धनुष्य जागचा हलवता सुद्धा आलं नाही. आणि मग ऋषींच्या इशाऱ्यावर राम पुढे आले आणि त्यांनी ते धनुष्य अगदी सहज उचललं. एवढंच नाही तर प्रत्यंचा लावताना ते शक्तिशाली धनुष्य चक्क तुटलं. आणि अशा प्रकारे रामाने राजकुमारी सीतेचा हात जिंकला. त्यांचा विवाह खूप थाटामाटात झाला. आणि जेव्हा ते अयोध्येला परत आले, तेव्हा राजा दशरथांनी रामाला युवराज घोषित करण्याचा निर्णय घेतला. सगळीकडे आनंदी आनंद होता. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. राजमहालात एक कट शिजत होता, जो या सगळ्या आनंदावर विरजन घालणार होता. या सगळ्याची सुरुवात केली राणी कैकेयीची दासी मंथराने. तिने राणीच्या मनात मत्सराचं म्हणजे असूयेचं विष पेरलं आणि तिला राजा दशरथाने खूप वर्षांपूर्वी दिलेल्या 2 वचनांची आठवण करून दिली. आणि मग मंथरेच्या नादी लागून राणी कैकेयीने राजाकडे ते 2 वर मागितले. पहिला वर, तिचा मुलगा भरत याला अयोध्येचं राज्य मिळावं, आणि दुसरा वर, रामाला 14 वर्षांचा वनवास. हे ऐकताच राजा दशरथ तर दुःखाने अक्षरशः कोसळले. पण राम, पित्याच्या वचनाचा मान राखणं हेच आपलं कर्तव्य मानून त्यांनी ही आज्ञा अगदी शांतपणे स्वीकारली. आणि गोष्ट इथेच थांबली नाही. त्यांचा निष्ठावान भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांनीही राजमहालाचं सगळं सुख सोडून रामासोबत वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. बघा किती मोठी गोष्ट ही. बरं, वनवासातली सुरुवातीची बरीच वर्ष अगदी शांततेत गेली. पण ही शांतता फार काळ टिकणारी नव्हती. कारण आता कथेत एंट्री होणार होती लंकेच्या अहंकारी राक्षस राजा रावणाची. रावणाने एक डाव रचला. त्याने मारीच नावाच्या राक्षसाला एका सुंदर मायावी सोन्याच्या हरणाच्या रूपात पाठवलं. त्याचा प्लॅन होता की राम त्या हरणाच्या मागे आश्रमातून खूप दूर निघून जावेत. आणि झालंही तसंच. त्या सोन्याच्या हरणाला बघून सीता मोहित झाली आणि तिने रामाकडे ते हरिण पकडण्याचा हट्ट धरला. लक्ष्मणाने खूप समजावलं की यात काहीतरी कपट आहे, पण सीतेच्या हट्टापुढे रामाचं काहीच चाललं नाही आणि ते त्या हरणाच्या मागे गेले. जेव्हा रामाचा बाण त्या मायावी हरणाला लागला, तेव्हा मरता मरता त्या राक्षसाने रामाच्या आवाजाची नक्कल केली आणि तो मोठ्याने ओरडला, "हे लक्ष्मण, हे सीते!" जणू काही रामच मदतीसाठी ओरडत आहेत. ही हाक ऐकून सीता खूप घाबरली. तिला वाटलं राम संकटात आहेत. तिने लक्ष्मणाला जबरदस्तीने रामाच्या मदतीसाठी पाठवलं. पण जाताना लक्ष्मणाने आश्रमाभोवती एक संरक्षक रेषा ओढली.
जिला आपण आज लक्ष्मण रेषा म्हणतो, आणि सीतेला विनंती केली की काहीही झालं तरी ही रेषा ओलांडू नकोस. आणि याच संधीची तर रावण वाट बघत होता. तो एका साधूच्या वेशात आला आणि त्याने कपटाने सीतेला भिक्षा देण्यासाठी ती रेषा ओलांडायला भाग पाडलं. आणि जशी सीता रेषेच्या बाहेर आली, रावणाने तिचं अपहरण केला. त्यावेळी शूर गिधाडराज जटायूने रावणाला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण रावणाने त्याचे पंख छाटून त्याला गंभीर जखमी केलं. मरण्यापूर्वी जटायूनेच रामाला घडलेली सगळी हकीकत सांगितली. आता दुःखाने संतप्त झालेले पण तरीही दृढ निश्चयी असलेले राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले. आणि याच प्रवासात त्यांची भेट एका अशा शक्तीशी झाली जी या संपूर्ण युद्धात निर्णायक ठरणार होती. त्यांनी मैत्री केली वानर राजा सुग्रीव आणि त्याचा परमभक्त महापराक्रमी सेनापती हनुमान यांच्याशी. आणि मग हनुमानाने आपल्या अफाट शक्तीने एकाच उडीत संपूर्ण समुद्र ओलांडला आणि थेट लंकेत जाऊन सीतेचा शोध घेतला. तिथे हनुमानाने सीतेला रामाचा संदेश दिला, तिला धीर दिला आणि पुरावा म्हणून तिची अंगठी घेऊन परत आले. आता लंकेपर्यंत पोचायचं कसं? तर मग संपूर्ण वानर सेनेने समुद्रावर दगड टाकून लंकेपर्यंत पोचण्यासाठी राम सेतू नावाचा एक अद्भुत पूल बांधला. आणि मग लंकेत सुरू झालं एक भयंकर युद्ध. एका बाजूला लक्ष्मणाने रावणाचा मायावी मुलगा इंद्रजितला हरवलं, तर दुसरीकडे रामाने महाकाय कुंभकर्णाचा वध केला. पण खरी लढाई तर रावणाशी होती आणि त्याच्या अमरत्वाचं रहस्य कुणालाच माहीत नव्हतं. तेव्हा रावणाचाच भाऊ बिभीषण, जो धर्माच्या बाजूने होता, त्याने ते रहस्य सांगितलं. रावणाच्या नाभीमध्ये अमृताचा कुंभ आहे. मग काय, रामाने दिव्य ब्रह्मास्त्राचा वापर करून तो अमृताचा स्रोतच नष्ट केला आणि अखेर त्या अहंकारी राक्षसराजाचा अंत झाला. रावणाच्या अंतानंतर अखेर असत्यावर सत्याचा विजय झाला होता. आणि इतक्या संघर्षानंतर राम आणि सीतेचं ते भावनिक पुनर्मिलन झालं. पण लोकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये यासाठी सीतेने अग्निपरीक्षेद्वारे आपली पवित्रता संपूर्ण जगासमोर सिद्ध केली. आता 14 वर्षांचा वनवास संपला होता. राम, सीता आणि लक्ष्मण विजयी होऊन अयोध्येला परतले आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. आणि तोच दिवस आपण आज दिवाळी म्हणून साजरा करतो. तिथे भाऊ भरताने इतकी वर्ष सांभाळलेलं राज्य मोठ्या आनंदाने त्याच्या खऱ्या राजाला म्हणजेच श्रीरामाला परत केलं. आणि मग खूप मोठ्या थाटामाटात प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक संपन्न झाला. आणि इथूनच सुरुवात झाली रामराज्याची. एक असं राज्य जे शांती, न्याय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. खरं तर ही फक्त एक कथा नाहीये, हा एक आदर्श, त्याग आणि निष्ठेचा असा ठेवा आहे जो आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या कथेतले अनेक गुण आहेत. त्याग, निष्ठा, कर्तव्य, यातला कोणता गुण आजच्या जगात सर्वात महत्त्वाचा आहे असं वाटतं? यावर नक्की विचार करा. विषयांतरच्या या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.